आपला मनस्वी धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय अर्ची पाटील साहेब. त्यानंतर मित्रांनो धर्मसेवक सोन्या काशीनाथ पाटील साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अनेक चांगली कामे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. धर्मसेवक या नावाने नक्कीच ते परिचित आहेत. सोन्या काशीनाथ माची नक्कीच ही मूर्ती नक्कीच त्यांना सप्रेम भेट म्हणून दिली जाते हे आपण पाहू शकता. धर्मसेवक सोन्या काशीनाथ पाटील साहेबांची देखील प्रमुख उपस्थिती या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आपल्याला लाभलेले आहे आणि त्यांना देखील सन्मानित येथे केले गेलेले आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये या नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे आपल्यामध्ये या समावेशक मनोहर पाटील साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान या स्पर्धेचे शिल्पकार श्री महेंद्र यशवंत नाईक साहेबांच्या शुभ हस्ते आपण समाजसेवक मनोहर पाटील साहेबांना देखील सन्मानित करत आहोत हे आपण पाहू शकतो. नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि ग्रामपंचायत राहणार सरपंच सन्माननीय आदरणीय प्रताप मारुती पाटील साहेबांची देखील प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील हेतूची सन्मानित आपण करणार आहोत. या स्पर्धेचे या शिल्पकार या स्पर्धेचे आयोजक श्री महेंद्र यशवंत नाईक साहेबांच्या शुभ हस्ते प्रताप मारुती पाटील साहेबांना आपण सन्मानित करणार आहोत. त्यांच्या माध्यमातून देखील याच मैदानावर आपण डे नाईट स्वरूपामध्ये या विलासमोती चषकाचं आयोजन पाहिलं होतं आणि त्या स्पर्धेचे शिल्पकार नवीन 40+ क्रिकेट संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि दानसूर राजा म्हणून नक्कीच त्यांची या बेवणी तालुक्यामध्ये ओळख देखील आहेत असे या प्रताप मारुती पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जातोय हे आपण पाहू शकता. महेंद्र नाईक साहेबांच्या शुभ हस्ते प्रताप पाटील साहेबांना सन्मानित केले जाते. सरपंच ग्रामपंचायत राहणार आणि नवीन 40+ क्रिकेट संघाचे त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जातोय हे आपण पाहू शकता. साहेबांच्या प्रताप नाईक साहेबां देखील उपस्थित आहे आणि महिला मंडळांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. तर सविता महेंद्र नाईक मॅडम यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते सर्वप्रथम रक्षणा कुमार नाईक यांना सन्मानित करायचं आहे. महिला मंडळाची देखील प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. सर्वप्रथम रक्षणा कुमार नाईक यांना आपण सन्मानित करणार आहोत. सविता महेंद्र नाईक मॅडम यांना विनंती असेल की आपल्याला आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. हे आपण पाहू शकता पुष्पगुच्छ आणि या झाडे लावा झाडे जगवा हे संदेश देणारे नक्कीच हे या तुळशीचं रोपडं देखील दिलं जात आहे. एक चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर आपल्यामध्ये या
ज्योती संजय नाईक मॅडम देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील सन्मान इथे आपण करणार आहोत. हे आपण पाहू शकता, झाडे लावा आणि झाडे जगवा हे संदेश देणार हे तुळशीचं रोपटं दिलं गेलेलं आहे. त्यानंतर आपल्यामध्ये अर्पिता ज्ञानदेव नाईक मॅडम देखील उपस्थित आहेत आणि त्यांना देखील इथे सन्मानित केलं जाईल. सविता महेंद्र नाईक मॅडम यांच्या शुभ हस्ते त्यांना देखील नक्कीच हे तुळशीचं रोपटं दिलं जात आहे. भारतीय संस्कृतीचं प्रतीक, तसेच झाडे लावा आणि झाडे जगवा हे संदेश देखील या माध्यमातून दिलं जाते. त्यानंतर प्रगती कुणाल नाईक मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. प्रगती कुणाल नाईक मॅडम यांना देखील सन्मानित केलं जाते. त्यानंतर मंदा उमेश नाईक मॅडम आपण देखील पुढे यायचं आहे, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. महिला भगिनी नक्कीच आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे. हे आपण पाहू शकता, मंदा उमेश नाईक यांना देखील सन्मानित केलं जाते. त्यानंतर लता अर्जुन नाईक आपण देखील पुढे यायचं आहे, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. महिला मंडळाची या प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं सन्मान इथे केलं जात आहे. त्यानंतर दर्शना दीपक नाईक आपण देखील पुढे यायचं आहे, आपल्याला देखील सन्मान इथे केला जाईल. दर्शना दीपक नाईक. त्यानंतर रंजना सदानंद नाईक आपण देखील पुढे यायचं आहे, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. रंजना सदानंद नाईक मॅडम यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे, हे आपण पाहू शकता. त्यानंतर मनुबाई पंढरीनाथ नाईक आपण देखील पुढे यायचं आहे, आपल्याला देखील सन्मान इथे केला जाईल. मनुबाई पंढरीनाथ नाईक. मनुबाई पंढरीनाथ नाईक यांना देखील सन्मानित केलं. त्यानंतर वंदना विनायक नाईक आपण देखील पुढे यायचं आहे, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. वंदना विनायक नाईक. हे आपण पाहू शकता, एका चांगली संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. भारतीय संस्कृतीचं नक्कीच प्रतीक आपण पाहतोय तुळशीचं रोपटं आणि खरं तर झाडे लावा आणि झाडे जगवा हा संदेश देखील या स्पर्धेच्या माध्यमातून दिला जातो. त्यानंतर कोमल मनीष नाईक आपण देखील पुढे यायचं आहे, आपला देखील सन्मान इथे केला जाईल. त्यानंतर नर्मदा संतोष नाईक आपण देखील पुढे यायचं आहे, आपल्याला देखील इथून सन्मानित केलं जाईल. नर्मदा संतोष नाईक यांचा देखील सन्मान सविता महेंद्र नाईक मॅडम यांच्या शुभ हस्ते केला जात आहे, हे आपण पाहू शकता. त्यांना देखील तुळशीचं रोपटं नक्कीच दिलं जात आहे. त्यानंतर कविता स्वप्नील नाईक आपण देखील पुढे यायचं आहे, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. कविता स्वप्नील नाईक मॅडम आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान सविता महेंद्र नाईक मॅडम यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. त्यानंतर भाविका सुनील नाईक मॅडम आपण देखील पुढे यायचं आहे, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. महिला भगिनींची नक्कीच खास उपस्थिती या दुकाने सोहळ्या प्रसंगी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांना देखील सन्मानित केलं जाते. त्यानंतर रजनी जितेंद्र नाईक मॅडम आपण देखील पुढे यायचं आहे, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. त्यानंतर सोनम विवेक नाईक आपणास देखील विनंती असेल की आपण देखील पुढे यायचं आहे, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. माय भगिनी आपण पाहतोय या दुकाने सोहळ्या प्रसंगी त्यांची उपस्थिती आम्हाला लाभलेली आणि त्यांना सन्मानित केलं जाते. विशाखा विज्युअल नाईक यांना देखील विनंती असेल की आपण देखील पुढे या, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. तसेच भाविका हरीश नाईक आपणास देखील विनंती असेल आपण देखील पुढे या, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल.
तर सर्व महिला भगिनींचा इथे नक्कीच सन्मान केला गेला आहे. तर बोलूया आपण आणखीन एक सन्मानाकडे. आपल्यामध्ये प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते विनायक मोतीराम नाईक साहेबांच्या आणि त्यांचा देखील हा सन्मान आपण करणार आहोत. तर महेंद्र नाईक साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. महेंद्र नाईक यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे सन्मान संपन्न करणार आहोत. हे आपण पाहू शकता शॉल पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. त्यांची देखील प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि सन्मान आपण संपन्न करत आहोत. आपल्यामध्ये नारायण केशव पाटील साहेबांचं देखील शुभगमन आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे प्रणेते महेंद्र नाईक साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे संपन्न करत आहोत. हे आपण पाहू शकता शॉल पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान इथे केला जात आहे. आणि या सन्मानानंतर बोलूया आपण आणखीन एक सन्मानाकडे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत प्रताप गोविंद नाईक साहेब, माजी ग्रामपंचायत सदस्य राहणार आणि त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील पुढे या, आपला देखील सन्मान इथे केला जाईल. विवेक नाईक यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे करत आहोत. प्रताप गोविंद मडवी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना नक्कीच सन्मानित केले गेले आहे. त्यानंतर आपल्यामध्ये या सुनील पंडितनाथ नाईक साहेबांची देखील प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील हा सन्मान इथे केला जातोय. विवेक नाईक यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करत आहोत. हे आपण पाहू शकता त्यांची देखील प्रमुख उपस्थिती या उद्घाटन प्रसंगी आपल्याला लाभलेले आहे आणि त्यांना सन्मानित केलं जात आहे. तर या सन्मानानंतर बोलूया आपण सामन्याकडे. उद्घाटन सामना आपण पाहतोय. फुलटाच चेंडू, मात्र फुलटाच चेंडूवर फुल टोल वसूल करताना तिथे झेल देखील सोडला जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रिझनमध्ये. उद्घाटन सामना आपल्याला पाहायला मिळतोय बांद्रावती काल्हेर विपक्ष वराली स्पोर्ट्स ताडाली या दोन संघामध्ये. दुसरं षटक मार्गस आहे, संघाची धावसंख्या 24. तर मित्रांनो आपल्यामध्ये या प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आगरी समाजाचे ज्येष्ठ आणि अभ्यासू नेते हर्षी पाटील साहेब आपल्या मध्ये उपस्थित आहेत आणि नक्कीच त्यांचं मनोगत आपण जाणून घेणार आहोत. या स्पर्धेविषयी नक्कीच त्यांचं मार्गदर्शन आपल्याला नक्कीच मिळेल. त्यांना विनंती करेन हर्षी पाटील साहेबांना की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आजच्या अत्यंत पवित्र दिवशी राहण्यासारख्या गावामध्ये भव्य यशवंत स्मृती राहणार भिवंडी आयोजित क्रिकेट सामने आपल्याला पाहायला मिळतात. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले सर्वांचे सहकारी डॉक्टर सोन्या पाटील, माजी सरपंच मामा आमचे पाटील, आताचे आजी सरपंच प्रताप पाटील, त्यांचे सर्व सहकारी जयंत पाटील आणि विशेषतः निमंत्रण आयोजक यशवंत उद्योगपती महेंद्र यशवंत नाईक. या शुभ कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या बहुसंख्येने महिला, बऱ्याचशा नाईक नावाच्या महिला आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि त्यांचं महामंडळ बघितलं तर फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचा सत्कार तुलसीचं हे देऊन सर्व केलेलं आहे. मी आयोजकांना विनंती करणार आहे की राहण्याल गाव हे पूर्वी
जांभळीच्या झाडाचं फार प्रसिद्ध होते आणि जांभळीच्याने हे गाव मोठं प्रसिद्ध होतं. पुढच्या वेळेला या सर्व महिलांना जांभळीचे रोपं द्या आणि पुन्हा या रानालगावचं वैभव वाढवण्याच्या दृष्टीने जांभळीचं त्याची लागवड करावी अशी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर या नवीन वर्षाच्या मुहूर्तावर काही आपल्याला क्रिकेटचं संघ पाहायला मिळाला. रानाला आपला ताडाली आणि काल्हेर हे दोन्ही संघ आपल्यासमोर आपल्याला खेळताना दिसतात. नवीन वर्षाच्या त्यांनाही शुभेच्छा देतो, आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. क्रिकेट हा आता सगळं जागतिक कीर्तीचा खेळ झालेला आहे. त्याप्रमाणे आपल्या या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आणि या विशेषतः क्रिकेटचे सामने भिवंडी तालुक्यात मध्ये जास्त आहेत. ते काय जास्त आहे ते सर्वांना माहीत आहे, त्याच्याबद्दल मी आणि परंतु मी क्रिकेट खेळणाऱ्यांना विनंती करणार आहे की याच्या पुढे तुम्ही ठाण्याच्या पुढे गेले पाहिजेत. त्या पद्धतीने खेळ आपल्याला दाखवला पाहिजे. तुमचं वजन वगैरे शरीर हे सर्वांनी सांभाळण्याच्या दृष्टीने जे क्रिकेट खेळण्याच्या जे हे आहेत पद्धती आहेत आणि नियम आहेत, त्या नियमानुसार तुम्ही वागलेत तर तुमचं नाव लौकिक महाराष्ट्रामध्ये बाळल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा क्रिकेट खेळण्याला मी विनंती करतो की महिन्यातून एकदा खेळण्यामध्ये अर्थ नाही आहे, परंतु वर्षभर तुम्ही तुमचे सामने तुम्ही तुमच्या नियमितप्रमाणे चालू ठेवा आणि संपूर्ण या जिल्ह्यामध्ये तुमचं नाव लौकिक वाढवण्याच्या दृष्टीने सर्वांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावे. आणि आपल्याला सर्वांना मी साईबाबाकडे प्रार्थना करतो की व्यायाम जो करतो त्याचं आयुष्य वाढतो, म्हणून जे क्रिकेट खेळतात तुमचंही आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती करतो आपण तब्येतीच्या दृष्टीने या खेळावर जास्त लक्ष देणे आणि पुढील या वर्षाच्या निमित्ताने आपलं नाव लौकिक ठाणे जिल्ह्याच्या पुढे गेला पाहिजे अशा दृष्टीने खेळ खेळावा अशी सर्वांना विनंती करतो. मला उद्घाटन प्रसंगी आपण बोलवलात आणि हे राहनाल गावचं गाव हे आता श्रीमंत गाव झालेलं आहे, कारण ह्या ग्रामपंचायतीला फार उत्पन्न मोठ्या प्रमाणामध्ये असल्या कारणाने तुम्ही क्रिकेट प्रेमींच्या दृष्टीने वाटेल ते तुम्ही करू शकता. पंचायतीच्या माध्यमातून मी आपले आजचे उद्योगपती महेंद्र यांना धन्यवाद देतो की वडिलांचे सेवा आणि वडिलांचं कर्तव्य हे जाणवण्याचं तुम्ही काम केलं. त्यांच्या स्मृतीची आठवण ठेवण्याकरता त्यांच्या निमित्ताने आपण हे सामने ठेवलेत. असेच सामने नेहमी आपण ठेवावे आणि वडिलांचं आजच्या या जमान्यामध्ये आईवडिलांना लोक विसरणारे आहेत, आईवडिलांना मानणारे लोक फार कमी आहेत. म्हणून तुम्ही मुद्दाम यांचा आदर्श सर्व सहकार्याने घ्यावा आणि आईवडिलांची सेवा करण्याच्या दृष्टीने आणि त्यांचं नाव लौकिक वाढवण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त प्रयत्न करावे अशी मी विनंती करतो. या क्रिकेटच्या मैदानाकरता यशवंत महेंद्र शेटने फार मोठी मदत केलेली आहे. हे भरणीचं काम सगळे लेवलिंगचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे हे धार्मिक कामामध्ये सहभागी घेणारे असे महेंद्र शेठ आहेत. मी त्यांना विनंती करणार की पुढच्या वेळेला या संपूर्ण तुमच्या ग्रामपंचायतीचा कारभार पाहिल्यानंतर या आता चर्नी रोड इथे सर्व बेकायदेशीर घरं आपल्याला पाहायला मिळतात. दिवसेंदिवस आपला समाज मागे पुढे होत चाललेला आहे. तेव्हा त्याच दृष्टीने सुद्धा तुम्ही गावाची काळजी घ्यावी आणि सरपंचांना मी विनंती करतो त्या जे बेकायदेशीर वगैरे या चरणीपाड्याला आपल्याला पाहायला मिळते ते याच्या पुढे पाहता येऊ नये आणि जास्त जास्त काळजी घेऊन स्थानिक लोकांना प्राधान्य दिलं पाहिजे. त्या दृष्टीने आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि फार श्रीमंत ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायत मी गेल्या अनेक वर्षापासून पाहतो भोईर आणि पाटील यांचाच वर्ष दिसतो. पण आजच्या नवीन वर्षाच्या निमित्ताने मुद्दाम तुम्हाला आशीर्वाद देतो. बहुसंख्येने नाईक महिला पाहिल्यानंतर महिला सरपंच नाईक म्हणून आपल्याला पुढच्या वेळेला पाहायला मिळायला पाहिजे. अशाच दृष्टीने तुम्ही कर्तव्य पार पाडावा अशी मी तुमच्या नाईक कुटुंबाला एक ईश्वराच्या कृपेने एक आशीर्वाद देतो. तो आशीर्वाद पाळण्याच्या दृष्टीने अतोनात तुम्ही प्रयत्न करून पुढच्या वेळेला नाईक सरपंच महिला आम्हाला मिळाली पाहिजे अशा दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करावा. आणि महेंद्र शेठना विनंती करतो की आपण सामाजिक कामामध्ये जास्त लक्ष घालून आपल्या गावाची सेवा करण्याच्या दृष्टीने अधिक आपण प्रयत्न करावे एवढीच विनंती करतो. आजच्या प्रसंगी मला आपण बोलवलात, माझा सत्कार केलात आणि माझं तुम्ही आठवण केली त्याबद्दल सर्वांचे आभार मानून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद अर्शी पाटील साहेब. नक्कीच अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत, आगरी समाजाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी अतिशय चांगली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे.
त्यांचा मनस्वी धन्यवाद पुन्हा आम्ही आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून व्यक्त करतोय. ते आपली रजा घेताना मात्र आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल आरशी पाटील साहेब आगरी समाजाचे ज्येष्ठ नेते तसेच धर्मसेवक सोन्या पाटील साहेब आपलं मनस्वी धन्यवाद आम्ही व्यक्त करत आहोत. आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलं, आपण आलात, या स्पर्धेचे सोहळा अडवलेत त्याबद्दल आपला मनस्वी धन्यवाद. सामना थांबवायचा आहे पंचांनी, कृपया फक्त 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. पंचांना विनंती असेल, कारण आमचे प्रमुख मान्यवर आमची रजा घेताना आपण पाहतोय. आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल आगरी समाजाचे ज्येष्ठ नेते आरशी पाटील साहेब त्यांच्या समेत धर्मसेवक सोन्या पाटील साहेब यांचं पुन्हा एकदा आम्ही विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. खास करून महेंद्र नाईक साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या वतीने हे धन्यवाद आम्ही व्यक्त करत आहोत. आपण आलात, या स्पर्धेचे सोहळा वाढवलीत, त्याबद्दल आमचा आनंद द्विगुणित केला, त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद. धावसंख्या झाली ती 45. 2 बाद 45. पहिल्या षटकामध्ये 20 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 15 धावा. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसरा चेंडू डॉट बॉल येतोय. आपण पाहता कैलासवासी यशवंत स्मृती राहणाल आयोजित कैलासवासी चषक 2025. यानंतर केवणी स्पोर्ट्स केवणी आणि कालिका माता वडगर दोन्ही संघटनांनी टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. आपण उद्घाटन सामना सध्या पाहतोय भद्रावती काहलेर विपक्ष वराल स्पोर्ट्स दाडाल या 2 संघामध्ये. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. शेवटचे षटक आदळण्याची जबाबदारी सुनील पाटील याच्यावर सोपवली गेली आहे. संघाची धावसंख्या 45. इथे मात्र मिस टाइम फाटका झेल मात्र ड्रॉप केला जातोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल केवणी स्पोर्ट्स केवणी विपक्ष कालिका वडगर आणि दोन्ही संघांना शेवटचा पुकारा दिला जातोय. लास्ट ऑफिशियल कॉल टॉससाठी आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचा आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जॉय यांना विहान कुमार केवणी विपक्ष कालिका माता वडघर या 2 संघामध्ये. जॉय विहान कुमार केवणी विपक्ष कालिका माता वडघर या 2 संघामधील पुढील सामना असणार आहे. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. आपण बघतोय पहिल्या इनिंगमधील सुनील पाटीलला शेवटचे षटकात दूरवरच्या टोका करून इथे मात्र चेंडूला फेरकावून दिलेला आहे. भीमटोला वज्रटोला आणि हा चेंडू मिड विकेटच्या वरून गेला, षटकार. प्रथम फलंदाजी करताना वरालदेवी स्पोर्ट्स ताडाली संघाने आपल्या धावपलीकडून निर्धारित 4 षटकामध्ये धावा झळकल्या. त्यात 53 आणि 54 धावांचं आव्हान इथे मात्र ठेवलं गेलेलं आहे भद्रावती काहलेर या संघासमोर. तर ओली आपण टॉसकडे टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला जॉय विहान कुमार केवणी विपक्ष कालिका माता वडघर या 2 संघामध्ये. तर टॉसकडे आपण बोलूया. दोन्ही संघ संघनायक आपण टॉससाठी या. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल
कालिकामाता वडघर विपक्ष जॉयन विहान कुमार केवणी या दोन संघामध्ये. आमच्या सहकारी समालोचक वायसप सरवली विशाल पाटील यांचं देखील आगमन झालेलं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम विशाल. टॉसकडे आपण बोलूया. टॉस केला जाईल आमच्या स्वर्गीय यशवंत नाईक टॉस बॉक्समध्ये आणि टॉस करण्यासाठी या विनंती करेन न्यू 40+ क्रिकेट संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि या राहणार गावचे या सरपंच सन्मान्य आदरणीय प्रताप पाटील साहेबांना की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. हे नाणं आपण पाहू शकता. तर टॉस केला जाईल. मात्र हे नाणं आपण जाणून घेऊया. एका बाजूला यशवंत स्मृती तर दुसऱ्या बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मयूर इंटरप्राइजेस. मयूर इंटरप्राइजेस कॉल होता. वडगर संघाने टॉस जिंकले. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण नक्कीच व्हीआयपी जोरा सानमान होण्यापूर्वी टॉस विन संघासाठी या साई इन्फोटेकचे नक्कीच नेटवर्किंग सोल्युशन कडून ही गिफ्ट नक्कीच दिलं जाईल. टॉस विन संघनायकाला ही गिफ्ट दिलं जाते आपण पाहू शकता. एनर्जी ड्रिंक आणि त्यानंतर दोन्ही मान्यवर विनंती असेल की आपण व्यापाऱ्याची सोडवायची आहे. वडगर संघाने टॉस आपण जिंकले आहे. सर्वप्रथम हे आयोजन केले. आयोजनाविषयी काय म्हणशील? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. टॉस आपण जिंकले. 4 षटकाचा सामना आहे. टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? बॅटिंग. प्रथम फलंदाजी स्वीकारले. प्रथम फलंदाजी स्वीकारण्यामागे काय खास कारण? कारण या साईडला आता हवा आहे नंतर नसेल त्याबद्दल. तर आपल्या संघाला अधिक शुभेच्छा. केवणी संघाने एक टॉस आपण गमवल्यावर सर्वप्रथम आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे. सर्वप्रथम हे जे आयोजन केलं आहे यशवंत स्मृती राहणार आयोजित यशवंत स्मृती चषकाचं या आयोजनाविषयी काय म्हणाल? आयोजन खूप चांगलं आहे. आउटफील्ड पण खूप चांगले. टॉस आपण गमवलं आहे. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची. प्रथम आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं आहे. टॉस जर आपण जिंकला तर आपला निर्णय कसा? क्षेत्ररक्षणच असतं. म्हणजे आपल्या मनासारखं घडले आहे. प्रथम आपल्याला क्षेत्ररक्षणाचा मिळालेलं आहे. तर प्रथम क्षेत्ररक्षण करताना समोरील संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावपत रोखण्याचा प्रयत्न कराल? 30 ते 35. आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. जास्त वेळ घेत नाही. तर मी तर टॉस केलं गेलं आहे. वडकर संघाच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मी घेऊन जातोय टॉस बॉक्सून सर आमच्या कॉम बॉक्समध्ये जे सज्ज आहेत वायसप सरवली विशाल पाटील. चेक चेक. चेक. थँक्यू सो मच शिवाजी धुमाल सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्म देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायांच्या चरणी नतमस्तक होऊन अखंड हिंदुस्थानाचे सम्राट राजा शिवछत्रपतींना त्रिवार माणा समुद्र व तुम्हा तमाम रसिक प्रेक्षकांचं मी हार्दिक स्वागत करतो. यशवंत स्पोर्ट्स राहणार आयोजित यशवंत स्मृती चषक 2025 या भव्य दिव्य पर्वामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. पगला उद्घाटनीय सामना आपण मैदानात पाहतायत. टीम बंद्रामारुती स्पोर्ट्स काल्लेर आणि त्यांचा अगेन्स्ट आपल्याला खेळताना दिसत आहे टीम वराल देवी ताडाली. मॅचच्या दिशेने जाऊया. अगदी थोड्या वेळा आधीच आपण या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा
आमच्या प्रमुख अतिथींच्या शुभ उपस्थितीमध्ये पूर्ण होताना पाहिला 3 दिवसीय भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा तुम्ही पाहत आहात आणि असा पहिला दिवस पूल करायचं होतं, फ्रंट फूटवरनं पूल केला. आता लॉंग ऑनचे फोल्डर काउंट फेजपर्यंत येतात आणि बॉल फील्ड करतात, तोपर्यंत पूर्ण केली जाईल ही एक सिंगल. व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकतात आज बहुमूल्य उपस्थिती रनाल गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय प्रतापशेठ पाटील साहेब, तसेच त्यांचे सुपुत्र रिग्नेजी पाटील यांची देखील शुभ उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच आमचे आधारस्तंभ, आमचे मार्गदर्शक सन्माननीय महेंद्रजी नाईक साहेब, त्यांचा देखील मी आवर्जून उल्लेख करेन, कारण साहेबांचं मार्गदर्शन, साहेबांचा पाठिंबा, त्या जोरावरती आपण ही स्पर्धा पाहत आहात. आणि पहिलीच लढत ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की पहिलं सत्र समाप्त झालं, जिथे रन्स बनवला गेला 53 बनवला गेला आणि 54चा टार्गेट आहे. बॅकफुटीवरती जाऊन टॅप केलं, एक्स्ट्रा कव्हरला फोल्डर आहेत उपस्थित, एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. हेमराज यांच्यासाठी एक पारितोषिक आहे, जर हेमराजने सिक्सर हॅट्रिक कंप्लीट केली तर रिग्नेशजी पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक दरम्यान इथं दिलं जाईल. बट अशा प्रकारे खेळ दरम्यान इथे समाप्त झाला. फर्स्ट ओव्हरचा एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, 8 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ विदाउट विकेट टीम बंद्रा मारुती स्पोर्ट्स काल्हेर. येत्या 3 ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर अजून देखील हा सामना जिंकण्याकरिता इथनं आवश्यकता असेल 46 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. यानंतर होणारा जो सामना आहे आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसेल टीम कालिका माता स्पोर्ट्स वडगर, त्यांचा अगेन्स्ट खेळणार आहे टीम केवणी स्पोर्ट्स केवणी. त्यानंतर जॉय अँड विहान कुमार केवणी संघ खेळणार आहे आणि त्यानंतर आजच्याच दिवसामध्ये आपल्याला बंद्रा मारुती स्पोर्ट्स काल्हेर इन ॲक्शनमध्ये दिसेल, नंदन पाटील इन ॲक्शनमध्ये दिसतील, त्यांचा अगेन्स्ट जॉनवान खोनी टीम खेळणार आहे. त्यानंतर अष्टविनायक ठाकूरपाडा संघ देखील आज खेळणार आहे अगेन्स्ट टीम जुनानदुर्गी. त्यानंतर यजमान संघ या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ यशवंत स्मृती राहणार खेळणार आहे टीम सिद्धिविनायक अंजूर सोबत. आणि सर्व टीमने एक गोष्ट लक्षात ठेवा की मॅचेस सिक्वेन्सनुसार खेळवल्या जाणार आहेत, त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही आहेत. आता येत्या 3 ओव्हरमध्ये जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 46 अजून देखील बनवायच्यात. सेकंड ओव्हर, अजय लेफ्ट हँड ऑन द विकेट, पॅनवरती फुल लेंथ बॉल होता, फ्लिकचा हा फटका दरम्यान एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. बट रिक्वायर्डचा जर आपण विचार केला तर पर ओव्हर सध्याच्या घडीला तुम्हाला 15 पेक्षा जास्त बनवायच्यात आणि त्या परिस्थितीमध्ये सिंगल डबलने तर काम बनणारच नाही आहे. म्हणून या परिस्थितीमध्ये मोठे फटके खेळायला हवेत. भावेशजी नाईक देखील आमच्या समवेत आहेत, लेजंड ऑफ राहनाल. आता ही मिस्टेक फार मोठी घडली, कारण एकंदरीत फर्स्ट ऑफ ऑल विकेट किपर बीट झाले, त्यानंतर थर्ड मॅन आणि फायनल एकचा फिल्डर देखील इथे बीट झाला. बॉल गेला लॉंग्स ऑफ रिजन, बाउंड्री लाईनचा बाहेर. 4 टीम वडघर से कॅप्टन अथवा प्रतिनिधी आपल्याला विनंती असेल की आपण त्वरित संपर्क साधा. टीम वडघर से कॅप्टन अथवा प्रतिनिधी. नेक्स्ट बॉल, आता हा पुलचा फटका ऑन साइडला वारांच्या लाटांवरती स्वार होऊन बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. षटकाराच्या मदतीने आता धावफलक 19 वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. सध्या सगळे जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये कमबॅक करायला सुरुवात आता बंद्रा मारुती स्पोर्ट्स काल्हेरने देखील इथे केली. कारण बघा काल्हेर टीमचा देखील बॅटिंग क्रमामध्ये दमखम तर आहे आणि ते दमखम दाखवण्याचा प्रयत्न आता इथे केला जातोय. धावफलक आता 19 वरती, 19 ऑन द बोर्ड. एकोणावीस धावा धावफलकावरती. लास्ट बॉलवरती काय दमदार फटका आपण पाकला बॅटर हेमराज म्हात्रेचा बॅटमधनं. नेक्स्ट बॉल,
फुल लेंथ आहे, बॅटचा टोला लागला डीपमध्ये, मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत. सध्याच्या घडीला आता जर पाहिलं गेलं तर काल्लरी टीमसाठी या मॅचमध्ये काय आहे की जर हा टोटल तुम्हाला इथे चेस करायचं तर मोठे फटके सातत्याने खेळावे लागणार आहेत. कारण एकंदरीत लक्ष फार मोठं आहे आणि स्टार्ट थोडा स्लो झाला. आपण पाहिलं फर्स्ट ओव्हरमध्ये फक्त 8 रन्स बनवला गेला आणि त्यात कंपॅरिझनमध्ये आता अजय शिंदेच्या या ओव्हरमध्ये रन्स आलेले आहेत. आता देखील हुकचा फटका बट डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअरलेगला फिल्डर आहेत उपस्थित. दरम्यान बॉल फील्ड करतात तोपर्यंत जर आपण पाहिलं तर पूर्ण केली जाईल ही एक सिंगल आणि या एका धावेच्या मदतीने धाव फळकता पुढे जातो. स्कोर काढता या एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचला 21 धाव फलकावरती. पहिला सामना फार इंटरेस्टिंग रंगतो असंच मी म्हणेन, कारण एकंदरीत बघा अजून देखील 10 विकेट्स हातामध्ये आहेत, म्हणजे फाईट इथनं देखील होऊ शकते. हेमराज दरम्यान क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॉडीवरती हा बॉल बदलतो, येतोय डॉट आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 2 ओव्हरचा अखेर स्कोर कार्ड 21 वरती जाऊन पोहोचला, म्हणजे त्या 12 चेंडूंवरती हा सामना जिंकण्याकरिता अजून देखील 33 धावांची आवश्यकता असेल. 33 अजून देखील बनवायच्यात आणि त्यामध्ये जर आपण विचार केला तर महत्त्वाची गोष्ट ही देखील राहिली की 10 विकेट्स हातामध्ये आहेत, बट या कंडिशन्समध्ये अंडर प्रेशर 12 मध्ये 33 बनवणं हे इतकंही सोपं जाणार नाही आहे. तर एका बाजूने सामना सुरू राहील, दुसऱ्या बाजूने स्वागत देखील आपण सन्मान देखील सुरू ठेवणार आहोत. मित्रांनो आपल्यामध्ये प्रमुख उपस्थिती आज पाहायला मिळते. नामदेव बाबू पाटील साहेब तंटमुक्ती अध्यक्ष राहणार आणि त्यांना सन्मानित केलं जाईल. नक्कीच महेंद्र नाईक साहेब जे या स्पर्धेचे आयोजक आहेत, या स्पर्धेचे शिल्पकार आहेत, या स्पर्धेचे प्रणेते आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते तंटमुक्ती अध्यक्ष राहणारला नामदेव बाबू पाटील साहेबांना सन्मानित केलं जात आहे. हे आपण पाहू शकता. माजी उपदेणारी शॉल, त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये माजी सरपंच ग्रामपंचायत राहणारला राजेंद्र पांडुरंग मढवी साहेबांची देखील प्रमुख उपस्थिती पाहायला मिळते आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरून करत आहोत. हे आपण पाहू शकता. माजी सरपंच ग्रामपंचायत राहणार राजेंद्र पांडुरंग मढवी साहेब आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत आणि त्यांचा हा सन्मान इथे महेंद्र नाईक साहेबांच्या शुभ हस्ते केले जात आहे. शॉल पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर आपल्यामध्ये विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहणारला दीपक गोपीनाथ भोईर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळत आहे आणि त्यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जात आहे. हे आपण पाहू शकता. या स्पर्धेचे प्रणेते महेंद्र नाईक साहेबांच्या शुभ हस्ते दीपक गोपीनाथ भोईर साहेबांना सन्मानित केलं जाते, जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत राहणारचे. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये आणखीन एक विद्यमान सदस्य ग्रामपंचायत राहणारला पंकज हिरामन नाईक साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते आणि त्यांना देखील आपण सन्मानित करत आहोत. पंकज हिरामन नाईक साहेब विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहणार, हे आपण पाहू शकता. त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांना देखील सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये माजी उपसरपंच ग्रामपंचायत राहणारला कैलास नकुल नाईक साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांना देखील आपण सन्मानित करत आहोत. हे आपण पाहू शकता. या स्पर्धेचे आयोजक महेंद्र नाईक साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातो. या माजी उपसरपंच ग्रामपंचायत राहणार कैलास नकुल नाईक साहेबांचा. त्यानंतर मित्रांनो आपल्यामध्ये समाजसेवक शैलेंद्र केशव पाटील साहेबांची देखील खास उपस्थिती पाहायला मिळत आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मॅन ऑफ द मॅचचा जर्सी टी शर्ट स्पॉन्सर केलेले आहेत. आमचे नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा जर्सी स्पॉन्सर टी शर्ट स्पॉन्सर समाजसेवक शैलेंद्र केशव पाटील साहेबांना देखील सन्मानित केलं जाते, आपण पाहू शकता. त्यानंतर आपल्यामध्ये विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहणार कौस्तुभ राजेंद्र मढवी साहेबांची देखील प्रमुख उपस्थिती पाहायला मिळत आहे आणि मयुरेश नाईक यांना विनंती असेल की आपण आपलं शुभ असते नक्कीच राजेंद्र मढवी साहेबांचे सुपुत्र आहेत आणि महेंद्र नाईक साहेबांचे सुपुत्र नक्कीच आपण पाहतोय त्यांना सन्मानित करत आहेत. एक नक्कीच युवा ग्रामपंचायत सदस्य आपण पाहतोय राहणार संघाचे राहणार ग्रामपंचायतचे कौस्तुभ राजेंद्र मढवी साहेब आणि त्यांचा हा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर आपल्यामध्ये समाजसेवक जगन्नाथ नामदेव नाईक साहेबांची देखील प्रमुख उपस्थिती पाहायला मिळते
आणि महेंद्र नाईक साहेबांना विनंती असेल की आपण आपला शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. चेक. त्यानंतर एक खास उपस्थिती आपण बघतोय ज्यांची सिटी इमर्जिंग अध्यक्षपदी नुकतीच निवड झालेली आहे. नाही प्रताप पाटील साहेबांचे सुपुत्र आहेत आणि क्रिकेटचा वारसा नक्कीच त्यांना घरातूनच लाभलेला आहे. क्रिकेटचं भालकडू नक्कीच आपण पाहतोय आणि रिग्नेश प्रताप पाटील साहेबांचा देखील हा सन्मान इथे केला जातोय. तर सविता महेंद्र नाईक मॅडमना विनंती असेल की आपण आपला शुभ हस्ते एक सन्मान इथे संपन्न करायचा आहे. रुचिता पंकज नाईक या महिला भगिनीचं नक्कीच नुकतंच आगमन झाल्याने त्यांना इथून सन्मानित केलं जाईल. हे आपण पाहू शकता. आज महिलांची प्रमुख उपस्थिती आज पहिल्याच दिवशी आपल्याला पाहायला मिळत आहे. अथर्व उमेश पाटील नक्कीच हे देखील इथे उपस्थित झाले आहेत आणि त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. क्रिकेटचे प्रचंड आवड आहे आणि क्रिकेटपासून ते देखील दूर राहू शकत नाही, कारण क्रिकेट असा एक खेळ आहे लहानापासून थोरांपर्यंत नक्कीच आपण हा खेळ सर्वांनाच प्रेमात पाडताना पाहायला मिळतोय आणि नक्कीच आपण पाहतोय ही उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. तर सर्व मान्यवर जे उपस्थित झालेले आहेत त्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मी मनस्वी धन्यवाद व्यक्त करतोय आणि जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे, जाऊया आपण पुन्हा एकदा कॉम बॉक्सकडे. चेक. थँक्यू सो मच शुभाजी धुमाल सर. वन्स अगेन वेलकम ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. असा पहिला आणि उद्घाटनीय दिवस आणि भरपूर साऱ्या प्रमुख अतिथींची उपस्थिती आपल्याला आज व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. पण एकंदरीत तिसऱ्या षटकामध्ये काय घडलं आता ती माहिती पोहोचवेन की तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आणि धक्के लागले 2. म्हणजे जे अंतिम 12 चेंडू होते ना त्यातपैकी 6 चेंडूंनी तर 12 वाजवले टीम काल्हेरचे. कारण जिथे एकंदरीत तुम्हाला 12 मध्ये 33 बनवायच्या होत्या त्यातपैकी 6 चेंडूंवरती फक्त 3 आल्या. म्हणजे लास्ट ओव्हरमध्ये आता बनवायचे आहेत रन्स 30. ओव्हर द विकेट. पगलाच बॉल रमाण सर आपण इथे पाकलं तर मिस्टेक बॉलरच्या माध्यमातून घडली जरूर, पण त्याचा फायदा इथे बॅटरने घेतला नाहीये. बीमर दो बॉलचा इशारा म्हणजे नेक्स्ट बॉल फ्री हिट. पुढील सामना जॉय अँड विहान कुमार केवणी त्यांचा अगेन्स्ट कालिका माता स्पोर्ट्स वडघर. दोन्ही टीम्स रेडी राहा. हा सामना जसा समाप्त होईल ज्या टीमचं फिल्डिंग आहे त्वरित आपण फिल्डिंग सेट करा. फ्रीडचा बॉल. फ्रीडचा बॉलवरती प्रहार तर गेला, बट काऊ फेसमध्ये फिल्डर आहेत उपस्थित, बॉल फील्ड करतात. म्हणेल फक्त एक सिंगल. आणि आता असं वाटतं की या मॅचमध्ये जास्त काही उरलेलं नाही आहे, कारण ज्याप्रमाणे बॉडी लँग्वेज दोन्ही बॅटर्सची पाहायला मिळत आहे. कारण कधी कधी काय होतं की ॲज अ प्लेअर आपली बॉडी लँग्वेज सांगून देते की आपण कोणत्या दिशेने चाललो. आता देखील बॅट्स अगदी टोलाच लागला, कारण प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक नव्हता. डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत, तोपर्यंत 2 धावा दरम्यान इथे पूर्ण केल्या जातील. बंद्रा मारुती स्पोर्ट्स काल्हेर संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसतो. आज असं वाटतं की सुनील पाटील टीममध्ये नाही आहेत, बट बॅटिंगसाठी ते का आले नाही हा प्रश्न आता मला निर्माण होतो. हेलिकॉप्टर उडवला हेमराजने, गॅपमध्ये स्ट्रोक बॉल दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर जातो. पण सध्याचा घडीला आता उशीर झाला असंच मी म्हणेन, कारण हे फटके अगदी जर स्टार्टपासून आले असते, स्टार्टपासून जर रिक्वायर्ड मेंटेन केला असता तर आतापर्यंत या मॅचमध्ये लढत कायम असते टीम काल्हेरची. पण तसे काही झालेले नाही आहे. चौकार येतो आणि या 4 धावांना आता या परिस्थितीमध्ये फक्त पराभवाचं अंतर इथे कमी करू शकतात. क्रिकेटच्या खेळामध्ये आणि आयुष्यामध्ये वेळेला फार मोठा महत्त्व. वेळेला जपाल तर वेळ तुम्हाला जपेल. वेळेला जर तुम्ही जपणार नाही ना तर तीच वेळ तुम्हाला त्रास देऊ शकते. आणि सध्या सगळं तेच घडतंय. ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला की स्टार्टपासून जर रिक्वायर्ड मेंटेन केला असता तर आतापर्यंत बघा मॅचमध्ये प्रयत्न फार चांगले केले असते. हा पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतोय. अगदी अंतिम षटकामध्ये आता आतिषबाजी पाहायला जरूर मिळत आहे. पण ते म्हटलं जातं ना की एकदा दिवा विझून गेला तर त्याच्यामध्ये तेल टाकण्याचा काही फायदा नसतो. षटकार येतो, धाव फळक या 6 धावांच्या मदतीने स्कोर करत 38. षटकार येतो आणि चेंडू शिल्लक आहेत या सामन्यामध्ये. आता येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत अजून देखील या सामन्यामध्ये.
एकंदरीत वराल देवी स्पोर्ट्स ताडालीस अतिशय चांगला खेळ आपण पाहिला. पहिलं सत्र आपण पाहिलं. पहिल्या सत्रामध्ये आज भाविक बजागे 1 डाऊन पोझिशनला आले होते, ज्यांनी 16 बनवल्या. त्यानंतर माधवने देखील 15 बनवलं. त्यानंतर अमोल ठाकूर तर सध्या सगळ्या सीझनमध्ये भरपूर चांगल्या टचमध्ये आहेत, त्यांनी देखील 12 धावा बनवला. आणि या तिन्ही बॅटर्सच्या चांगल्या कार्याच्या जोरावरती 53 निस्टामिंग हव्यामध्ये आहे. झेलची शक्यता आहे का? कोणताही फिल्डर नाही आहे, नोमॅन्स लँडमध्ये हा बॉल पडतो आणि तोपर्यंत पूर्ण केल्या जातील या 2 धावा. बघा, ज्याप्रमाणे मी सांगितलं, पण क्रिकेटच्या खेळामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही मैदानाच्या हातामध्ये उतरता, एकतर तुम्ही जिंकता, एकतर तुम्ही काही शिकता, तुम्ही कधी हारत नसता. ही गोष्ट तुम्ही ॲज अ टीम, ॲज अ प्लेअर नेहमी ठाऊक ठेवली पाहिजे, लक्षात ठेवायला हवी. कारण मैदानाच्या हातामध्ये उतरायला देखील भावेची हिंमत आणि जिद्द लागते. कारण मैदानाच्या बाहेरनं बोलणं फार सोपं असतं, पण मैदानाच्या हातामध्ये उतरून खेळ करणं, त्या प्रेशरला हँडल करून, हे अवघड आहे. मिस्टेक झाली, हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. सामना दरम्यान अगदी इथे जिंकला टीम वराल देवी स्पोर्ट्स ताडालीने. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टीम वराल देवी ताडाली अँड हार्ड लक टीम बंद्रा मारुती स्पोर्ट्स. कलर प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया आणि या सामन्याचा सामनावीर ठरला. प्लेअर ऑफ द मॅच आपण एकंदरीत देणार आहोत. आणि प्लेअर ऑफ द मॅच बघा, 2 ओव्हरमध्ये खेळ बॅलन्सच वाटत होता, कारण एकही विकेट गेली नव्हती. 2 चांगले बॅटर्स खेळपट्टीवरती होते. असं वाटलं की या परिस्थितीमध्ये कल्लर टीम देखील पुढे जाऊ शकते, बट तसं काही झालं नाही. ते का झालं नाही? बिकॉज तिसरं षटक टाकलं, फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट काढले. तोच प्रेम ठरला या सामन्याचा सामनावीर. प्रेम इज मॅन ऑफ द मॅच.